धनगर समाजाला आरक्षण मिळावं ह्याच कारणासाठी यशवंत सेनेचा मुळात जन्म झालेला आहे। यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय BK कोकरे यांनी 1988 साली धुळवा मंदिरामध्ये भंडारा उधळून यशवंत सेनेची स्थापना केली आणि सातत्यपूर्ण त्यांनी धनगर समाजाला STचं आरक्षण मिळावं म्हणून हा फार मोठा लढा उभारला। 5 जानेवारी 1991 मध्ये पंढरपूर सगळ्यात मोठा मोर्चा जो निघाला त्याच्या मोर्चाची जी तुलना शिवसेनेचा जो मेळावा असतो त्या मेळाव्याशी केली जाते। सर्वांना हा प्रश्न पडला होता की हा एवढा मोठा मेळावा घेणारा हा व्यक्ती तर कोण आहे, तर ते बहुतेक कैलासवासीय स्वर्गीय BK कोकरे साहेब। BK कोकरे साहेब हे एक फर्स्ट क्लास इंजिनियर होते। त्यांनी केमिकल इंजिनिअरिंग मुंबईमधून केलं होतं आणि त्याचबरोबर दुष्काळात त्यांचं जे इंजिनिअरिंगचा काळ चालू होता त्यावेळेस 1972चा दुष्काळ पडला होता, त्यानंतर 1978चा दुष्काळ पडला। त्या काळात सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण करून यशस्वीपणे नोकरी करू शकत होते। फॉरेनमध्ये त्यांना जॉब मिळू शकता, पण ती जॉब मागे न धावता त्यावेळेसच बाकी सगळ्यांचा आरक्षणाचा विषय मिटला होता आणि धनगर समाजाला आरक्षण मिळत नव्हतं। जे काय होतं ते OBCमधून आरक्षण होतं आणि त्यांना ज्यावेळेस संविधान वाचलं त्या संविधानामध्ये असं लक्षात आलं की धनगर समाजाला हे OBCमध्ये नसून STचं आरक्षण दिलेलं आहे आणि त्यासाठी पूर्ण त्यांनी रान पेटवलं। पूर्ण महाराष्ट्र फिरून सर्व समाजाला एकत्र करायचं काम केलं आणि प्रचंड मोठं जनसमुदाय एकत्र करून जे प्रस्तावित सरकार होतं त्यावेळेस 30 आमदार आणि 7 खासदारांचा हा पराभव केला। पहिलं BK कोकरेंनी हे शिकवलं की पहिले तुम्ही तुमची ताकद दाखवण्यासाठी प्रथम जो सत्तेत आहे त्यांना पाडायला शिका आणि त्यानंतर तुमची जर कामं झाली नाहीत तर तुम्ही निवडून यायला शिका, हे BK कोकरेंनी शिकवले। सध्या पाहतोय आपण गेले महिना दीड महिना झालं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं फार मोठं वारं सुटलेलं आहे। चौंडीमध्ये काही आमचे समाज बांधव यशवंत सेनेचे उपोषणाला बसले आहेत, तर त्याची उशिरा का होईना सरकारने दखल घेतली आणि सरकारच्या माध्यमातून त्यांनी लेखी स्वरूपात दिलं की तुमचा जो प्रश्न आहे ST आरक्षणाचा तो आम्ही 50 दिवसात मिटवू किंवा त्याच्यावरती आम्ही तोडगा काढू। ज्याप्रमाणे त्यांना आरक्षणाचं गाजर दाखवलं जातं, निवडणुकी आली की आज गाजर दाखवलं जातं आणि जे ठराविक लोक आहेत त्यांना बोलवून त्यांना त्यांच्याशी डिस्कशन केलं जातं आणि जी आता जी वेळ आलेली आहे ती मारून न्यायचं वेळ हे सध्याचं भाजप सरकार करत आहे। त्यावेळेचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी 2014च्या निवडणुकीच्या अगोदर एक धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ, STचं आरक्षण देऊ आणि त्याची अंमलबजावणी करू। आम्ही नव्यानं आरक्षण मागत नसून हे जे आम्हाला घटनेत दिले आरक्षण याचीच अंमलबजावणी करावी। ॲक्च्युली याच्यामध्ये आमच्या रेट पिटिशन चालू आहे, याच्यामध्ये बघेल साहेब आहेत, मधु शिंदे साहेब आहेत, हे हायकोर्टात त्यांची याचिका दाखल केलेली आहे। हे शेवटच्या स्टेजपर्यंत आहे, पण ह्या सरकारनं एक चांगली गोष्ट केलेली आहे की धनगड आणि धनगर हे धनगड कुठल्याही महाराष्ट्रात राहत नसून हे जे राहतात ते धनगरच आहेत, ही एक जमेची बाजू आम्हाला ही गव्हर्नमेंटनं लिहून दिलेली आहे। त्याच्याबद्दल आम्ही धनगर समाज पहिल्यापासून त्यांचा आभार मानलेला आहे आणि जी टीम होती उपोषणाला बसली होती यांनी पण याच्या संदर्भात त्यांचा आभार मानलेला आहे। त्याचबरोबर येत्या काळात कोणत्याही गोष्टीचा समाजाला दगाफटका होऊ नये आणि प्रामाणिकपणे हे आरक्षण धनगर समाजाचा पदरात पडावं ह्याप्रमाणे जे आता सत्तेत सरकार आहे त्याने काम करण्याची गरज आहे। अन्यथा येणारा जो रोष आहे, भविष्यात जे धनगर समाजाचा आक्रोश आहे हा फार मोठ्या प्रमाणात आहे। कालच जुन्नर येथे आदिवासींचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमात अजितदादा गटाचे 3 आमदार, 1 नाही 2 नाही 3 आमदार सरळ सरळ धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात की धनगर समाजाला आदिवासीत म्हणजे जे आहे ते आरक्षण देऊ नये। परंतु धनगर समाज हा आदिवासींना जे दिलेला आहे
आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षणमधलं आरक्षण मागत नाही. धनगर समाजामधल्या संविधानामध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याचीच सातत्यपूर्ण हा धनगर समाज करत आहे. त्याचबरोबर आम्ही असं कुठेही म्हटलं नाही की तुमच्यातलं जे आरक्षण आहे ते आम्हाला आरक्षण द्या. आम्हाला ऑलरेडी जे NT जे आरक्षण 3.5% जे आरक्षण दिलेलं आहे तेच आरक्षण घेऊन आम्ही आदिवासीचं आरक्षण आदिवासीमध्ये ST मध्ये आमचा ST प्रवर्गामध्ये आमचा समावेश करावा हीच आम्ही धनगर समाजाची मुख्य मागणी आहे. हे न देण्याचं सरकारचं मुख्य कारण आहे की धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये संख्येनं फार मोठा आहे. मराठा समाजानंतर जर संख्येमध्ये जर मोठा समाज कोण आहे तर तो महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आहे. त्यांना जे प्रस्तावित भीती आहे की धनगर समाज जर आरक्षण दिलं तर हे नक्कीच सत्तेत येतील आणि आपल्याला त्यावेळेस फार मोठे प्रॉब्लेम फेस करावे लागतील. ह्या एकच त्यांना भीती आहे. परंतु आत्ता जी मुलं आमची धनगर समाजाची शिकलेले आहेत, डॉक्टर, इंजिनियर्स, वकील शिकलेले आहेत, त्यांना रोज व्हॉट्सअप मोबाईलवर त्यांना कळत असते महाराष्ट्रात काय चाललेलं असते, कोण राजकारण करत असते. हे राजकारण इथनं पुढे चालणार नाही. गावगुंडीचं राजकारण जे आतापर्यंतचं कुचकं राजकारण आहे इथनं पुढे कुचकं राजकारण चालणार नाही. हे सर्व प्रस्तावनेने डोक्यात घ्यावं की जे 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 राजकारण जुनं झालं आतापर्यंतचं, ज्यावेळेस व्हॉट्सअप नव्हते, मोबाईल नव्हते, TV नव्हते, आमचा धनगर समाज वाडी वस्तीवरती राहत होता, अनपढ होता, शिकलेला नव्हता, त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नव्हतं. पण आता जी पोरं प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, रोज त्याला महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये किंवा पूर्ण जगामध्ये काय चाललंय हे त्याच्या लक्षात येत असते. वाड्या मस्तीत राहत असला तरी पण सगळी ही सोय झालेली आहे. हे स्वतः त्यांचं शिक्षण त्यांनी धनगर समाज पाठीमागे राहायचं एकच कारण म्हणजे धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणलं नाही, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्यांना शिक्षण मिळालं नाही. हे एकमेवच कारण आहे धनगर समाज पाठीमागे राहायचा. पण इथून पुढे प्रस्तावित लोकांनी एकच लक्षात ठेवायचं की धनगर समाजाला आता तुम्ही गंडवू शकत नाही. धनगर समाज आता शिकलेला आहे, हुशार झालेला आहे. त्यामुळं ह्या आरक्षणासंदर्भात अजितदादांना एकच विनंती आहे की त्यांची जी भूमिका आहे धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात ही त्यांनी स्पष्ट करावी. आमचे नेते गोपीचंद पळकर साहेब त्यांना विरोध करतात, त्यांच्याविषयी बोलतात, पवार घराण्यावर बोलतात, म्हणजे त्यांनी धनगर समाजाचा रोष करणं अजिबात चालणार नाही. तुमचा रोष धनगर समाजावर तो मग तुमच्या इलेक्शनमध्ये असू दे, येणार आहे तुमच्या राजकारणात असू दे, हा 100% धनगर समाज दाखवेल. वैयक्तिक कुठल्या माणसाविषयी तुम्ही दोष ठेवून जर धनगर समाजाला तुम्ही अडचणी आणणार असला तर हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे अजितदादांना की तुमची धनगर समाजाच्या आरक्षणाविषयीची भूमिका तुम्ही स्पष्ट करावी. माझं एवढंच म्हणणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अहिल्या. तीन आमदार विरोध करतायत, त्यामध्ये काय कारस्थान असू शकते? याच्यामध्ये एकच कारण आहे, धनगर समाजाला त्यांची स्वतःची किंमत दाखवू द्यायची आहे की मी म्हणजे खूप मोठा माणूस आहे, मी म्हटलं की वारं फिरतं, मी म्हटलं इकडं वारं फिरतं. हे एकमेवच कारण असू शकतं की विरोध दाखवायचा. आणि ह्या प्रक्रियेत मी असेल तरच होऊ शकतं, नाहीतर होऊ शकत नाही. हा दाखवायचा कुठंतरी संबंध दिसतो, मला स्वतःला असं वाटतं.